तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय, तर आता मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता. मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्यामध्ये बघा भरपूर अशी संख्या समोर आलेली आहे. जवळपास 51 ते 52 लाख लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे. अशा प्रकारची जी आहे ते अपडेट आणि बातमी पुढे आलेली आहे. यामागे दोनच कारण आहे की ज्या बहिणींनी कधीच केवायसी केली नव्हती त्या बहिणींचे हप्ते बंद झालेले आहे. म्हणजे कधीच केवायसी केली नाही, केवायसी करण्यासाठी वेळ मिळाला नाही, काही टेक्निकल कारण त्यामागे असेल. दुसरं म्हणजे केवायसी केली होती, केवायसी केल्यानंतर केवायसी चुकली आणि केवायसी नंतर पैसे जे आहे ते बंद झालेले आहे. म्हणजे ओव्हरऑल रिझन तेच आहे की केवायसी न केल्यामुळे किंवा केवायसीच्या चुकीमुळे लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झालेले आहे. यामध्ये आता जी काही संख्या पुढे आलेली आहे, या 2 महिन्याच्या गॅपमध्ये पुढे आलेली संख्या आहे 51 लाख. तुम्ही बातम्यांमध्ये वगैरे पाहिलं असेल. पण आता बघा, जे काही पैसे बंद झाले, मग पैसे आम्हाला सुरू करता येईल का, किंवा मग कुठे आम्हाला तक्रार करता येईल का? तर 100% तुम्हाला त्यासाठी तक्रार करता येते. तक्रार तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता. या टॉपिकवर ऑलरेडी मी 2 ते 3 व्हिडिओ बनवलेले आहे. बघा, आता तुम्ही जर मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल, पण तुम्हाला पैसे येईल की नाही याबद्दल सुद्धा गॅरंटी नाही, कारण 51 लाख लाडक्या बहिणींच्या यादीमध्ये तुमचं नाव असू शकते. पण बघा, काही दिवसातच मार्च आणि एप्रिल महिन्याचा वाटप कदाचित 100% एकत्रित होण्याचे चान्सेस आहे. 100% हे दोन्ही हप्ते 3,000 रुपये एकत्रित मिळू शकतात. पण बघा, तुमचा जर प्रॉब्लेम असेल की पैसे बंद झाले, केवायसी दुरुस्ती करण्याची संधी मिळत नाही, केवायसी होत नाही, किंवा इतर कोणत्याही कारणामुळे पैसे बंद झाले असेल, पण कोणत्याच ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन मिळत नाही किंवा तक्रार कुठे करायची हे समजत नाही, तर या व्हिडिओमध्ये ऑनलाईन पद्धतीने तक्रार कशी करायची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. कारण मी ऑलरेडी जे आहे ते 2 ते 3 तक्रार टाकलेल्या होत्या. त्या तक्रार बघा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. या ठिकाणी तुम्ही स्पष्ट पाहू शकता, जे काही जुन्या टाकलेल्या तक्रार ते रिझॉल्व्ह झालेले आहे. आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा, थेट म्हणजे मंत्रालयामधून पुणे या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाचे कार्यालय मंत्रालयामधून तुम्हाला डायरेक्ट जे आहे ते रिप्लाय येतो आणि तुमचा जो काही केवायसी आहे ते पुन्हा ऍक्टिव्ह करता येईल का, किंवा तुम्हाला केवायसी करण्याची पुन्हा संधी मिळेल का, पूर्ण 100% तुम्हाला त्या ठिकाणी रिप्लाय येते. तर बघा, ऑनलाईन पद्धतीने तक्रार कशी करायची, पूर्ण प्रोसेस पहा, पूर्ण प्रोसेस समजून घ्या स्टेप बाय स्टेप. सोबतच आयडी पासवर्ड कुठून मिळेल, डॉक्युमेंट काय काय लागणार, ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आयडी पासवर्डची सर्वात महत्वाची या ठिकाणी पॉईंट असणार आहे. आयडी पासवर्ड शिवाय तुम्ही तक्रार करू शकत नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पूर्ण माहिती, त्याचबरोबर स्टेप बाय स्टेप तक्रार कशी करायची ऑनलाईन पद्धतीने समजून घ्या. आता आपण तक्रारची प्रोसेस जी आहे ते सुरू करूया. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जे काही वेबसाईट आहे ते ओपन करून घ्यायची आहे. वेबसाईट ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बघा ऑप्शन दिसत आहे अर्जदार लॉग इन आणि वेबसाईटची लिंक सुद्धा मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पहिल्याच कमेंटमध्ये लिंक आहे, तिथे तुम्ही क्लिक करून वेबसाईट ओपन करू शकता. अर्जदार लॉग इन या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, आता या ठिकाणी आयडी आणि पासवर्ड तुम्हाला मागितलं जात आहे. तर आयडी टाकणे आहे तुम्हाला या ठिकाणी आयडी टाकायची, या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आणि सेम टू सेम जो काही कॅप्चा कोड तुम्हाला दिसून येत आहे तो कॅप्चा कोड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा कोड. तर बघा, या ठिकाणी मी आयडी पासवर्ड टाकलेला आहे. आता तुमच्याकडे आयडी पासवर्ड नाही, तुम्हाला कुठून मिळेल, कसा मिळेल, कोणाकडून तुम्ही आयडी पासवर्ड घेऊ शकता, दुसऱ्या कोणाच्या आयडी पासवर्ड वरून तुम्ही तक्रार करू शकता का, सर्व माहिती समोर तुम्हाला देणार आहे. सर्वात आधी प्रोसेस पूर्ण पहा. तर बघा, आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून आपण या ठिकाणी लॉग इन बटनवर क्लिक करू. लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन येते केलेले अर्जवर क्लिक केल्यानंतर बघा, आता जे काही अर्ज मी माझ्या आयडी पासवर्ड वरून भरलेले आहे, सर्व अर्ज या ठिकाणी ओपन झालेले आहे. सर्व अर्ज या ठिकाणी ओपन झाले, तुम्हाला समोर दिसत आहे. यापैकी सर्वात वरची जे काही लाडकी बहीण आहे त्या बहिणीचे पैसे बंद झालेले आहे. त्या बहिणीची तक्रार आपण टाकलेली आहे आणि पैसे सुद्धा आलेले होते. पैसे सुरू झालेले आहे आणि 3ही अर्ज अप्रूव्ह आहे. त्यानंतर 2 बहिणींचे पैसे रेग्युलर सुरू आहे, त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. जे काही पहिल्या नंबरची या ठिकाणी बहीण दिसत आहे तुम्हाला, त्या बहिणीची तक्रार आपण टाकली होती, तक्रार रिझॉल्व्ह झालेली आहे. सर्वात आधी पुरावा तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. बघा, बाजूला या ठिकाणी 3 डॉट आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तक्रारीचं ऑप्शन येते. तक्रारवर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे रिझॉल्व्ह. 3ही तक्रार जे आहे ते रिझॉल्व्ह झालेल्या आहे, शासनाकडून उत्तर मिळालेलं आहे आणि त्या बहिणींचे हप्ते सुद्धा सुरू झालेले आहे. आणि त्याचा पुरावा बघा, या ठिकाणी बघा रिप्लाय सुद्धा आलेला आहे की कोणत्या कारणामुळे हप्ते बंद झाले, आणि जे काही शासनाकडून रिप्लाय देण्यात आलेला आहे तो सर्व रिप्लाय पुराव्यासहित जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. त्यांनी सरळ सांगितलं की कोणत्या कारणामुळे हप्ते बंद झाले आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील, अशा प्रकारे त्यांचा रिप्लाय आलेला आहे. तर बघा, पुरावा आहे
तक्रार तर बघा पुरावा आहे, तक्रार केल्यानंतर तक्रारीचं उत्तर 100% मिळते. तर बघा या ठिकाणी आपल्याला 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तक्रारचं बटन दिलेलं आहे. या ठिकाणी तक्रारचं बटन दिलं, त्यावर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर जर तुम्ही वेबसाईटवरून कधीच तक्रार टाकली नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 2 आधार कार्ड अपलोड करावे लागेल. 2 आधार कार्ड तुम्हाला अपलोड करावे लागेल. आधी तक्रार टाकली असेल तर मग आधार कार्डचं पेज तुम्हाला येणार नाही, डायरेक्ट तक्रार करण्याचं तुम्हाला पेज येईल. तर बघा आता आपण तक्रार फॉर्म या ठिकाणी ओपन केलेला आहे. पहिलं ऑप्शन आपल्याला दिसून येते तक्रार प्रकार, तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ऑप्शन सिलेक्ट करायचं कंप्लेंट अगेन अदर ॲप्लिकेशन. स्वतःचे ॲप्लिकेशन असेल तर माय ॲप्लिकेशन, दुसऱ्याची ॲप्लिकेशन असेल तर मग अदर ॲप्लिकेशन या ठिकाणी सिलेक्ट करायचे. तर आपण सिलेक्ट केलेले आहे. त्यानंतर तक्रार श्रेणी, तर तक्रार श्रेणीमध्ये बघा डायरेक्ट अदर सिलेक्ट करायचं, दुसरं कोणतंच ऑप्शन सिलेक्ट करू नका, डायरेक्ट अदर आपण क्लिक केलं तर तुमच्यासमोर फॉर्म ओपन झालेला आहे. तर सर्वात आधी आपल्याला टाकायचं या ठिकाणी अर्ज क्रमांक. अर्ज क्रमांक मी या ठिकाणी कॉपी करून ठेवलेला होता. अर्ज क्रमांक या ठिकाणी पेस्ट केलेला आहे. अर्ज क्रमांक पेस्ट केला, त्यानंतर लाभार्थ्यांचे नाव या ठिकाणी, तर बघा नाव आपण या ठिकाणी टाकलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पत्ता टाकायचा आहे, पत्ता आपण टाकलेला आहे. त्यानंतर या ठिकाणावरून आपल्याला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर आपण जिल्हा वगैरे सिलेक्ट केलेला आहे, वर्धा जिल्हा मी या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा, तालुका सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर इथून गाव सिलेक्ट करायचं, गावसुद्धा मी सिलेक्ट केलेलं आहे, गाव सिलेक्ट केलं. त्यानंतर या ठिकाणी नगरपालिका महानगरपालिका असेल तर सिलेक्ट करा, नसेल तर लागू नाही या ऑप्शनवर सिलेक्ट करा. त्यानंतर मतदारसंघ, तुमचा जो काही मतदारसंघ आहे तो या ठिकाणी निवडून घ्या, म्हणजे तुमचा जिल्हा तालुक्याची लिस्ट या ठिकाणी येईल. जिल्हा आणि तालुका दिसेल त्यावर क्लिक करायचं, ते सिलेक्ट केलं. त्यानंतर पिनकोड तुमचा जो आहे तो ऑटोमॅटिक या ठिकाणी येऊन जाईल. आता आपल्याला या ठिकाणी म्हणताय की वर्णन करा, तर वर्णन करामध्ये जे काही प्रॉब्लेम आहे ते आपल्याला सांगायचे आहे की KYC करता येत नाही किंवा ते बंद झालेलं आहे. तर या ठिकाणी मी बघा आता वर्णन करत आहे. तर EKYC न केल्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबर हप्त्याचा लाभ बंद झालेला आहे आणि EKYC करण्याची संधीसुद्धा मिळालेली नाही. त्यामुळे KYC करण्याची संधी द्यावी आणि लाभ पुन्हा सुरू करावा. तर बघा अशा प्रकारे तुम्हीसुद्धा त्या ठिकाणी तक्रारीमध्ये वर्णन करू शकता. जो काही तुमचा प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचा आहे आणि कमीत कमी वेळ म्हणजे कमीत कमी लाईनमध्ये. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कागदपत्र अपलोड करायचे आहे. तर पहिल्या नंबरचं कागदपत्र आपल्याला म्हणजे तुम्ही या ठिकाणी 5 कागदपत्र अपलोड करू शकता. तुमचं आधार कार्ड असेल किंवा राशन कार्ड असेल किंवा उत्पन्नाचा दाखला असेल, तुम्ही 5 कागदपत्र अपलोड करू शकता. आपण फक्त या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करणार आहे. तर या ठिकाणी बघा आता कागदपत्राचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे. तर आपण आधार कार्ड या ठिकाणी सिलेक्ट केलं, म्हणजे आधार कार्ड आपण या ठिकाणी अपलोड करणार आहे. या ठिकाणी अपलोड बटनवर बाजूला क्लिक करू. तर आधार कार्डची समोरची बाजू मी सर्वात आधी या ठिकाणी अपलोड करत आहे. आधार कार्डची समोरची बाजू या ठिकाणी सिलेक्ट केली, आधार कार्डची समोरची बाजू अपलोड झाली. तर मग आधार कार्डची बॅक साईड आता अपलोड करायची आहे. तर त्यासाठी ॲड न्यू अटॅचमेंट, तर या ठिकाणी आधार कार्डची मागील बाजू नाव द्यायचं कागदपत्राला, आधार कार्डची मागील बाजू. या ठिकाणी अपलोड ऑप्शनवर क्लिक करायचं, पुन्हा गॅलरी ओपन करायची आणि आधार कार्ड सिलेक्ट करायचं. दोन्ही कागदपत्र तुमचे सिलेक्ट झाले. त्यानंतर या ठिकाणी बघा कॅप्चा कोड दिलेला आहे, तो कॅप्चा कोड सेम टू सेम या ठिकाणी अपलोड करायचा आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला विचारण्यात येईल की तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिट करायची आहे का, तर ग्रीन बटनवर क्लिक करायचं. ग्रीन बटनवर क्लिक केल्यानंतर तुमची ॲप्लिकेशन या ठिकाणी तुमची कंप्लेंट सक्सेसफुल सबमिट झालेली आहे. तर बघा तुम्ही पूर्ण प्रोसेस जी आहे ते तक्रार करण्याची पाहिली असेल, पूर्ण प्रोसेस तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेली आहे आणि तुम्हाला समजला की तक्रार कशी करायची. आता सर्वात पहिला प्रश्न की तक्रार करण्यासाठी ID पासवर्ड नाही कुठे मिळेल, ID पासवर्ड नाही कुठे मिळेल. तर बघा तुमच्या आजूबाजूला आधार केंद्र आहेत, सेतू केंद्र आहे, अंगणवाडी सेविका आहे किंवा कोणतेही असे व्यक्ती असेल ज्यांनी वेबसाईटवरून लोकांचे फॉर्म भरून दिले किंवा स्वतःचा फॉर्म भरला, तर त्यांच्याकडे ID पासवर्ड असते. त्यांच्या ID पासवर्ड वरून तुम्ही तुमच्या अर्जाची तक्रार करू शकता. त्यांच्या ID पासवर्ड वरून सुद्धा तुम्ही तुमच्या अर्जाची तक्रार जी आहे ते करू शकता. त्यासाठी कोणताच प्रॉब्लेम नाही. तुमच्या अर्जाची तक्रार त्यांच्या ID पासवर्ड वरून सबमिट करू शकता आणि त्याच ID पासवर्ड वरून तुम्ही पाहू शकता की तुमची तक्रार आता कोणत्या स्टेटसमध्ये आहे. आता 3 तक्रार रिझॉल्व्ह आहे आणि या 2 तक्रार आपण टाकल्या, तर त्या बघा रिव्ह्यू मध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. रिव्ह्यू मध्ये आहे म्हणजे ते शासनाकडून चेक केल्या जातील आणि त्यानंतर
15 दिवस, 20 दिवस ते 1 महिना या प्रोसेससाठी लागतो शासनाकडून तक्रारी चेक करण्यासाठी, त्यावर रिझॉल्व्ह करण्यासाठी. आणि तुम्हाला गडबड करता येणार नाही. शासनाकडून जेव्हा उत्तर येईल, तक्रारीचं निवारण होईल, तेव्हा तुम्हाला सांगण्यात येईल की तुम्हाला केवायसीची संधी मिळेल की नाही, किंवा मग तुमचे हप्ते पुढे सुरू करण्यात येणार की नाही, कोणत्या कारणामुळे पैसे बंद झाले, समोर हप्ते सुरू होणार की नाही, सर्व तुम्हाला तक्रारीच्या उत्तरामध्ये जे आहे ते शासनाकडून माहीत होणार. तर बघा, पूर्ण ओव्हरऑल जो काही तक्रारीचा विषय आहे तो तुम्हाला समजला असेल. आयडी पासवर्ड कुठून आणायचा आणि किती दिवसांमध्ये तक्रारीचं निवारण होते, काहीतरी मार्ग आपल्याला या ठिकाणाहून मिळेल. तुम्ही जर तक्रार टाकली, शासनाकडून काही ना काहीतरी रिप्लाय येईल. खूप जास्त तक्रारी जेव्हा शासनाकडे जातील, तेव्हा शासनाला सुद्धा समजून येईल की खूप जास्त बहिणींचे केवायसी बाकी असल्यामुळे हप्ते बंद झालेले आहेत, तर केवायसी लवकर सुरू करावी. गव्हर्नमेंटच्या सुद्धा ही बाब लक्षात येईल की खूप लाडक्या बहिणींची केवायसी अजूनपर्यंत बाकी आहे. केवायसी केल्यानंतर त्या बहिणींचे हप्ते सुरू होईल. तर तक्रारी जेव्हा खूप जास्त तक्रारी या पोर्टलवर सबमिट केल्या जातील, तेव्हा शासनाच्या सुद्धा ही बाब लक्षात येईल आणि शासन केवायसी बद्दल काहीतरी पाऊल उचलेल किंवा तुम्हाला काहीतरी तुमच्या तक्रारीवर रिप्लाय देईल. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला तुमची ऑनलाईन तक्रार सबमिट करायची आहे. दुसरं बघा, शासनापर्यंत तक्रार पोहोचवण्याचा दुसरा कोणताच मार्ग नाही. अशा प्रकारे फक्त तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमची तक्रार सबमिट करू शकता आणि तक्रारीचं उत्तर मिळण्यासाठी वाट पाहू शकता. तर अशा प्रकारे तुमची तक्रार सबमिट करा. आणि आयडी पासवर्ड तुम्हाला मिळाला किंवा तुमची तक्रार सबमिट झाली का, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.